उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे आणि रोज नवनव्या घडामोडी यामध्ये घडतायत. युतीसाठीची एक बैठक मातोश्रीवर झाल्याचं सांगत चर्चेची जबाबदारी अनिल परबांवर सोपवल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरेंनी केलाय. तर मनोमिलनाच्या चर्चेला अमित ठाकरे यांनी सुद्धा दुजोरा दिलाय. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार, युतीसाठी मातोश्रीवर बैठक, परबांवर जबाबदारी. राजपुत्र अमित ठाकरेंचाही मनोमिलनाच्या चर्चांना दुजोरा. आमचं ठरलंय ठाकरे बाणा. मीरा भाईंदरमध्ये उद्धव राज ठाकरे बंधूंचे हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलाय. ठाकरे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रित हे बॅनर लावल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मनसेचे नेते सुद्धा सहभागी होणार असं सांगण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसैनिक मनसैनिकांमध्ये हा असा उत्साह दिसतोय. युतीसाठी उद्धव ठाकरे सुद्धा सकारात्मक असून टाळीसाठी एक बैठक मातोश्रीवर पार पडल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. तसंच राज ठाकरेंची चर्चेची जबाबदारी अनिल परबांवर देण्यात आल्याचंही खैरे सांगतायत. दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यात नातेवाईक सुद्धा इन्व्हॉल्व झाले. म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे शिवसैनिक सगळे विचारून पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी मी त्यांना विचार बाबा काय तुमचं मत आहे. नाही दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील. शिंदेच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनीही दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातील शिवसैनिकांची इच्छा असल्याचं म्हटलंय. शिवसैनिक जो असतो हा ग्रासरूटला विभागला जातो. त्याच्यामुळे फार मोठी ताकद त्याचं खच्चीकरण होतं. आता ह्याचा विचार करून हे जे काय आता हाकाटी मारली जाते त्यांच्या एकत्र येण्याची ते खरं ठरवू ही अगदी मी अंतःकरणापासून इच्छा व्यक्त करतो. अजिबात त्याच्यावर चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती सगळ्या नागरिकांसाठीच की आता आलेला पावसाळा अचानक आल्यानंतर जी तुंबापुरी झाली त्याच्यानंतर जे आजार वाढले हे होत आहेत त्या आपापल्या वस्ती पातळीवर आपल्या गटप्रमुखांचं उपशाखा प्रमुखांचं लक्ष आहे का, नगरसेवकांचं लक्ष आहे का, विभाग प्रमुख म्हणून तुम्ही लक्ष देताय का, याच गोष्टीवरती चर्चा झालेली आहे. तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजपा आणि महायुतीला कुठलीच अडचण येणार नाही असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलंय. खुर्चीची धुरा कोण सांभाळणार हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही चर्चा सुरूच राहणार असा खोचक टोला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी लगावलाय. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मोठ्या फरकानं जिंकणार असं दिसत असल्यानं भीतीनं हे दोन्ही नेते एकत्र येत असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे. भाजपला कुठेच अडचण येण्याचं काही कारणच नाही. भाजप आता सगळ्यात जास्त मोठा पक्ष आहे जगात आणि बहुतांश राज्यामध्ये आणि देशामध्ये आमचं तिसऱ्यांदा सरकार, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे. त्यामुळे भाजपला काही अडचण होईल असा मी त्याच्याकडे आयुष्य विचार करत नाही. आणि ते दोघेही मोठे नेते आहेत. त्यांनी काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. एकत्र येण्यापूर्वी त्यांच्या ज्या चर्चा मला ज्या ऐकायला मिळतात की खर्चेची धुरा कोण सांभाळेल, खुर्चीची धुरा कोण सांभाळेल यावरती जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या एकत्र येण्याच्या चर्चा फक्त चर्चाच असतील. एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे. त्यांनी बॅटबॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे. आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये. त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचं बघावं. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आपण नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या दोघांनी ठरवायचंय अशी प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या वेळेस बोललो तेच आजच सांगतो. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही. त्याच्यामुळे ते दोन पक्ष आहेत, दोन भाऊ आहेत, काका पुतळे आहेत, त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. ठरवलं तर प्रतिक्रिया देऊ, नाही ठरवलं तर तुमची पतंगबाजी चालू राहील. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली घडताना दिसतात. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेनं राज्यात महायुतीसमोर नवं आव्हान निर्माण होण्याची चिन्ह आहेत. महापालिका निवडणुकांवर या युतीचा परिणाम होणार असून भाजपा आणि शिंदे शिवसेनेची कसोटी लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.